Okay, so let's start with miscellaneous exercise 6B question first, that is MCQ. In this first one, if the line is perpendicular to the line, then the value of K is. So there are two lines which are perpendicular to each other. We have to find out value of K. So first line is what? It is x upon 3 equal to y upon 4 equal to z म्हणजे z upon 1. Second line is x minus 1 upon k y plus 2 upon 3 z minus 3 upon k minus 1, and these two lines are perpendicular to each other. Now when two lines are perpendicular, it means their DRS means sum of product of DRS is equal to 0. So you know that sum of product of DRS is equal to 0. आणि या ठिकाणी डिनॉमिनेटरचे जे आहेत ते सगळे DRS आहेत, कारण न्यूमरेटर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे म्हणून. मग इथे सम ऑफ प्रोडक्ट ऑफ DRS काय होणार? 3 इंटू के म्हणजेच 3k, 4 इंटू 3 12, 1 इंटू k minus 1 that is k minus 1, and this is equal to 0. So this is 3k plus k, that is 4k is equal to 12 minus 1 11, आणि तो जाणार राईट हँड साइडला म्हणजे होणार -11. के ची व्हॅल्यू होते -11/4. थर्ड वन. काही डाऊट असेल तर विचारून घ्या. थर्ड वन, द डायरेक्शन रेशोज ऑफ द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द टू लाईन्स. ठीक आहे, वी हॅव टू फाइंड आउट डायरेक्शन रेशोज ऑफ अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू बोथ द लाईन्स. सो फर्स्ट लाईन काय या ठिकाणी बघा, x-7 upon 2 y plus 17 upon -3 z minus 6 upon 1. दूसरी लाइन आहे x plus 5 upon 1 y plus 3 upon 2 आणि z minus 6 upon -2. लक्षात ठेवा, कधीही कुठलेही फॉर्म्युले म्हणजे या प्रकारची कुठली कंडिशन असेल, काही डिटर्मिनंट असेल, व्हॉटएव्हर, अप्लाय करण्याच्या अगोदर ऑलवेज कन्वर्ट द लाईन्स इन द स्टँडर्ड फॉर्म. आता ऑलरेडी या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत म्हणजे हे XYZ असले पाहिजे इथं. ठीक आहे, नसतील तर ते करून घ्यायचे युजिंग सर्टन मॅथमॅटिकल ऑपरेशन, अँड देन यू कॅन स्टार्ट विथ युअर मेथड. नाउ इन दिस केस आपण असं म्हणूया की DRS ऑफ रिक्वायर्ड लाईन, DRS ऑफ रिक्वायर्ड लाईन BABC, आणि ही जी रिक्वायर्ड लाईन आहे ही परपेंडिक्युलर आहे कुणाला? लाईन 1 ला. रिक्वायर्ड लाईन परपेंडिक्युलर आहे लाईन 2 ला. सो अगेन युजिंग द सेम कन्सेप्ट, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ DRS इज इक्वल टू 0. सो या फर्स्ट लाईनचे DRS आणि हे ABC यांचा प्रोडक्ट 0 आहे, म्हणजे 2 इंटू A 2A minus 3B plus 1C is equal to 0. सेकंड इक्वेशन असणार आहे 1A plus 2B minus 2C is equal to 0. So these are two equations in 3 variables. So we get proportionate values over here. सो त्यावेळी आपण कसे सॉल्व करत असतो? युजिंग डिटर्मिनंट A अपॉन डिटर्मिनंट, दोघांकडचे A सोडून द्यायचे, -3 1 फर्स्ट डिटर्मिनंट मध्ये, इथं 2 -2, इट इज इक्वल टू -B अपॉन परत डिटर्मिनंट 2 1 फर्स्ट रो मध्ये, 1 -2 सेकंड रो मध्ये, इट इज इक्वल टू C अपॉन डिटर्मिनंट 2 -3 फर्स्ट रो मध्ये, 1 2 सेकंड रो मध्ये. सो देयरफॉर A अपॉन दिस इज 6 -2 म्हणजे 4, -B अपॉन -4 -1
-5 मायनस मायनस कट करून ठेवतो. C अपॉन 4 + 3 7. ठीक, म्हणजे मग यांचे DRS काय झाले 4 5 7. दॅट इज युअर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स इज. दोन लाईन्स आहेत त्या ठिकाणी. पहिली लाईन R बार, ये I + 2J + K, प्लस लॅम्बडा इंटू I - J - K. दूसरी लाइन R बार इज इक्वल टू 2I - J - K प्लस म्यू इंटू 2I प्लस J प्लस 2K. We have to find out shortage distance. So for shortage distance we need A1 B1 A2 B2. ठीक, तर A1 बार मैं आता डायरेक्ट स्केलर कंपोनेंट फॉर्म मध्ये लिहितो 1 2 1. ठीक आहे. B1 बार असणार 1 -1 -1. A2 बार या ठिकाणी आहे 2 -1 -1. आणि B2 बार तो असणार 2 1 2. MCQ आहे, मी डायरेक्टली स्केलर फॉर्म मध्ये लिहितोय. नाउ फॉर फाइंडिंग शॉर्टेज डिस्टन्स वी नीड A2 - A1 आणि B2 क्रॉस B1. आता B2 क्रॉस B1 म्हणा किंवा B1 क्रॉस B2 म्हणा. ठीक, कारण मॉडच घ्यायचा असतो शेवटी. मग मुद्दाम इकडून इकडे घेतोय म्हणून मी असं लिहितो. तर तुम्ही A2 - A1 B1 क्रॉस B2 असे. तर आता A2 - A1 आपण फाइंड आउट करूया. देअरफॉर A2 - A1 तो काय असणार 2 - 1 1 -1 -2 -3 -1 -1 -2. आपल्याला B1 क्रॉस B2 सुद्धा लागणार. ठीक, सो लेट अस फाइंड आउट B1 क्रॉस B2. डिटर्मिनंट I J K. B1 म्हणजे 1 -1 -1 2 1 2. आन्सर येतं I ब्रॅकेट मध्ये -2 -1 देन -J ब्रॅकेट मध्ये 2 -1 प्लस K ब्रॅकेट मध्ये 1 -2. So it is -I -3J plus 3K. ठीक. Now what is the formula for this shortage distance? इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घेऊन घ्या. Then we will use the formula for shortage distance. Therefore, shortage distance is equal to determinant of mod of A2 minus A1 dot B1 cross B2 divided by mod of B1 cross B2. So it is equal to mod of A2 minus A1 is 1 minus 3 minus 2. 1 minus 3 minus 2 dot B1 cross B2 -1 -3 3 -1 -3 3. डिनॉमिनेटरला या B1 क्रॉस B2 चा मॉड म्हणजे तो असतो अंडर रूट ऑफ -1 चा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर आणि +3 चा स्क्वेअर. This comes out to be न्यूमरेटर मध्ये डॉट प्रोडक्ट होणार 1 into -1
-1, -3 into -3 plus 9, -2 into 3 -6. डिनॉमिनेटरला अंडर रूट ऑफ 991, that is 90. Mod of 9 minus 7, 2 upon root 19. So basically it is 2 upon root 9. या ठिकाणी मायनस जे इन ब्रॅकेट 1 2 जा 2 आणि मायनस मायनस प्लस 2 1 जा 2, 2 1 जा 2. मग इथं जर 2 येणार असेल तर 2 + 2 4j. ओके, सो दिस इज 4j. आणि मग पुढे b1 क्रॉस b2 मध्ये -4 चा आन्सर चेंज होणार. So here it is -4 and here also it is -4. हे मी परत सॉल्व करतो. दिस इज इक्वल टू मॉड ऑफ न्यूमरेटर मध्ये 1 into -1 -1 -3 into -4 plus 12 -6 upon under root of 1 plus 16 plus 9. 12 minus 7, that is 5 upon under root 26, that much units. Okay. So that is the answer for question number 5. Let us solve question number 7. The lines are lines आहे त्या ठिकाणी x upon 1, y upon 2, z upon 3 and x minus 1 upon -2, y minus 2 upon -4, z minus 3 upon 6. या लाइन्स कशा आहेत ते आपल्याला सांगायचे. 4 ऑप्शन आहेत बघा या ठिकाणी. फर्स्ट ऑप्शन आहे परपेंडिक्युलर, सेकंड ऑप्शन आहे इंटरसेक्टिंग, थर्ड ऑप्शन आहे स्क्यू, फोर्थ ऑप्शन आहे कोइन्सिडेंट. क्लियर. आता अकॉर्डिंग टू द ऑप्शंस we will check one by one. According to the options, see, for perpendicularity, sum of product of DRS should be equal to 0. Sum of product of DRS किती असला पाहिजे? 0 असला पाहिजे, जो की या ठिकाणी येत नाही बघा. म्हणजे परपेंडिक्युलर जर मला चेक करायचं असेल तर 1 into -2 म्हणजे ऑप्शन ए साठी बघा. 1 into -2 -2, 2 into -4 -8, 3 into 6 18, which is equal to 18 minus 10, that is 8, which is not equal to 0, therefore not perpendicular. कोइन्सिडेंट साठी मुळात पॅरलल असल्या पाहिजे अगोदर, नंतर कोइन्सिडेंस आपण चेक करू. पण पॅरलल नसणार, त्या पॅरलल नसणार, परपेंडिक्युलर नाहीयेत. कोइन्सिडेंट म्हणजे पॅरलल अगोदर, नंतर आपण बघू कोइन्सिडेंट. पॅरलल असणं गरजेचं आहे, म्हणजे कोलिनियर म्हणूया आपण त्याला. त्या केसमध्ये याचे जे DRS आहेत ते 1 2 3 आणि याचे -2 -4 6. मग त्याला जर का 2 ने डिवाइड केलं तुम्ही तर ते होतात -1 -2 आणि 3. म्हणजे इथं 1 2 3 आहे, इथं -1 -2 -3. म्हणजे आता अर्थ हे कोइन्सिडेंट सुद्धा नाही. क्लिअर. ऑप्शन डी. तर या ठिकाणी ऑप्शन ए आणि ऑप्शन डी कट झाला, राहिला इंटरसेक्टिंग किंवा स्क्यू. इंटरसेक्टिंग साठी त्यांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जर का 0 असेल तर त्या इंटरसेक्टिंग असतील. शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी हा जो फर्स्ट लाईन आहे त्याच्यावरून आपल्याला मिळतो x1 y1 z1. बघा x - 0 y - 0 z - 0 म्हणजे x1 y1 z1 काय आहे? 0 0 0. सिमिलरली a1 b1 c1 जो असणार
तो किती आहे 1 2 3. सेकंड लाईन साठी x2 y2 z2 इट इज 1 2 3 आणि इकडे A2 B2 C2 ते असणार तुमचे -2 -4 6. ठीक. Now shortest distance to check whether they are intersecting or not. Formula is x2 minus x1, y2 minus y1, z2 minus z1 upon म्हणजे सेकंड रो मध्ये A1 B1 C1, थर्ड रो मध्ये A2 B2 C2 and it is equal to determinant of. आता बघा x2 minus x1 1 आणि हे सगळे 0 0 आहेत म्हणजे 1 minus 1 1 minus 0 1 2 minus 0 2 3 minus 0 3 A1 B1 C1 1 2 3 A2 B2 C2 -2 -4 minus नाही येते प्लस 6. Now here you can observe row 1 is equal to row 2 1 2 3 1 2 3 म्हणजे डिटरमिनंटची व्हॅल्यू किती झाली 0 and therefore lines are intersecting. ऑप्शन होऊन जाणार बी. ठीक. काही डाऊट असेल तर विचाराल. Let us move to question number 9. Question number 9. The angle between the lines is 45 30 0 90. 0 90 म्हणजे पॅरलल परपेंडिक्युलर. ठीक आहे. तर या दोन केस अगोदर चेक करून घ्यायच्या. पॅरलल परपेंडिक्युलरच्या दोन केस अगोदर चेक करून घ्यायच्या. मग तुम्ही फॉर्म्युला वापरायचा. कारण मग अँगल जर पॅरलल नसेल परपेंडिक्युलर नसेल तर मग अँगलचं बघायचं की अँगल काय येतो. सो क्वेश्चन नंबर 9. द अँगल बिटवीन द लाईन्स पहिली लाईन या ठिकाणी 2x इक्वल टू 3y इक्वल टू z सॉरी -z. ठीक आहे -z अँड सेकंड लाईन आहे 6x इक्वल टू -y इक्वल टू -4z. बघा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लाईन्स नेहमी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करून घ्यायच्या. इथं 2x आहे सो इट विल बी रिटन ॲज x अपॉन 1/2. ठीक आहे. जो न्यूमरेटर मध्ये 2 आहे तो कुठे लिहिला मी डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला. 3y आहे म्हणजेच y अपॉन 1/3. -z आहे सो इट इज z अपॉन -1. सेकंड लाईन मध्ये 6x म्हणजे x अपॉन 1/6 -y म्हणजे y अपॉन -1 -4z म्हणजे z अपॉन -1/4. पॅरलल किंवा परपेंडिक्युलर कशावर ठरतं DRS वर. आता बघा यांचे तिघांचे DRS जर का सेम असले DRS सेम आहेत त्या ठिकाणी 1/2 1/6 1/3 -1 DRS सेम नाही आहेत म्हणजे पॅरलल तर नाही. परपेंडिक्युलर साठी सम ऑफ प्रोडक्ट ऑफ DRS 0 असला पाहिजे. बघा मुद्दाम सर्व ऑप्शन सांगतोय म्हणजे कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार. DRS आर नॉट सेम therefore not parallel. आता नॉट पॅरलल म्हणजे therefore थीटा नॉट इक्वल टू 0 डिग्री. हा विषय संपला. परपेंडिक्युलर साठी जर का चेक करायचं असेल तर मी चेक करणार सम ऑफ प्रोडक्ट ऑफ DRS. ऑप्शन मध्ये बरं का 0 आणि 90 म्हणून मी चेक करतोय. 0 आणि 90 ऑप्शन मध्ये नसता तर मी cos थीटा इक्वल टू मॉड ऑफ तो फॉर्म्युला वापरला असता. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ DRS बघूया आपण. 1/2 इंटू 1/6 म्हणजे तो झाला 1/12. 1/3 इंटू -1 म्हणजे -1/3 -1 इंटू -1/4 म्हणजे मायनस त्या ठिकाणी चेक करायला लागेल. क्वेश्चन नंबर 9. हा आणि इथं
minus minus. Okay. Now -1 into -1/4 म्हणजे तो झाला +1/4. ठीक. आन्सर बघूया तिघांचा एलसीएम होतो या ठिकाणी 12. सो 1 - 4 + 3. सो दिस इज 4 - 4 दॅट इज 0. आणि मग देअरफॉर लाईन्स कशा आहेत? परपेंडिक्युलर, म्हणजेच देअरफॉर थीटा इक्वल टू 90 डिग्री. क्वेश्चन नंबर 11. डाऊट असेल तर विचारून घ्याल. The perpendicular distance of the plane from the origin is √14 units. प्लेन या ठिकाणी कोणतं आहे बघा? प्लेन आहे 2x + 3y - z. के राईट हँड साइडला आहे, त्याला लेफ्ट हँड साइडला घेतो, इज इक्वल टू 0. आणि जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, इट इज गिवन ॲज √14. ठीक. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून? फ्रॉम ओरिजिन. तर त्याच्याकरता जो फॉर्म्युला असतो, इट इज मॉड ऑफ डी म्हणजे -k अपॉन √ऑफ a², 2 चा स्क्वेअर, b² 3 चा स्क्वेअर आणि c² म्हणजे -1². and it is given as √14. मॉड काढल्यानंतर न्यूमरेटर मध्ये राहणार फक्त के, डिनॉमिनेटर मध्ये √. 4 + 9 म्हणजे 13 + 1 14. इट इज इक्वल टू √14. सो के इज इक्वल टू 14. हा परपेंडिक्युलर डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे, मुळात हा फॉर्म्युला कुठला आहे? जसं लाईनच्या केसमध्ये सुद्धा दिस इज नथिंग बट इट इज अ लाईन. लाईनच्या केसमध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने घ्यायचो 2 डायमेन्शन मध्ये. सी अपॉन √ऑफ a² + b². फक्त लाईन हे प्लेन आहे. लाईनच्या केसमध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. इन केस ऑफ ए लाईन ax + by + c = 0 असेल, तर जे परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून? फ्रॉम ओरिजिन, इट इज इक्वल टू मॉड ऑफ c अपॉन √a² + b². या ए आणि बी घेतो आपण आणि हा कॉन्स्टंट सी. इथं तसंच डी अपॉन म्हणजे -k अपॉन √, फक्त a² b² नाही, a² b² आणि c² सुद्धा. सो दिस इज क्वेश्चन 11. डाऊट असेल काही तर विचारून घ्याल. क्वेश्चन 13. ग्रुपवर अटेंडन्स टाका सर्व. Question number 13. If the planes are parallel, then the values of lambda and mu are. कोणते प्लेन आहे त्या ठिकाणी बघूया. फर्स्ट प्लेन त्यांनी दिलेला आहे r⁻. 2i - λj plus k is equal to 3, and it is parallel to another plane, that is r⁻. 4i - j plus mu k, and it is equal to 5. So then the values of lambda and mu are. The planes are parallel in this case. It means angle between them must be 0. Angle between them must be 0. आता या केस मध्ये एक लक्षात घ्या, हा जो 3 किंवा 5 आहे, बेसिकली इट इज व्हॅल्यू ऑफ डी. याच्यावर आपल्याला डी मिळत असतो कॉन्स्टंट. पण जर का ते एकमेकांना पॅरलल असतील, इट मीन्स देअर DRS आर प्रपोर्शनल. ठीक आहे, काम याच्यावर होणार आहे. हे जे आहे DRS एकमेकांना कसे असणार? हे असणार एकमेकांना प्रपोर्शनल. सिन्स लाईन्स प्लेन्स आर पॅरलल त्या केसमध्ये. आता प्रपोर्शनल म्हणजेच इथं 2/4 इज इक्वल टू -λ अपॉन -1 इज इक्वल टू k 1/μ. आता 2/4 म्हणजेच तो झाला 1/2. ठीक आहे, याला कटिंग केल्यानंतर तो झाला 1/2. -λ इथं मायनस मायनस कट झाला,
मग देअरफॉर लॅम्बडाची व्हॅल्यू किती होते 1 इकडे मल्टिप्लाय होणार, so you will get lambda value as 1/2 and mu याचा रेसिप्रोकल आहे 1/mu 1/2 आहे, तर म्यू ची व्हॅल्यू असणार 2. Let us take question number 15. Measure of angle between the planes. दोन प्लेन या ठिकाणी दिले 5x minus 2y plus 3z, 5x minus 2y plus 3z minus 7 equal to 0. Second plane आहे 15x minus 6y plus 9z plus 5 equal to 0. तर जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की पॅरलल आणि परपेंडिक्युलरच्या केस चेकच करून घ्यायच्या अगोदर. आता हा क्वेश्चन नंबर 15 आपण घेतोय, मेजर ऑफ द अँगल बिटवीन द प्लेन्स, या दोन प्लेन्स मधला अँगल. आता या दोन प्लेन्स मधला अँगल म्हणजे त्यांना ज्या नॉर्मल वेक्टर आहेत त्यांच्या मधला अँगल. ठीक आहे, अँगल बिटवीन टू प्लेन्स इज नथिंग बट अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. पण इतकं डिटेल मध्ये जाण्याची गरज नाही, कारण हा काही सब्जेक्टिव्ह क्वेश्चन नाहीये. काहीतरी या ठिकाणी आपल्याला हिंट मिळू शकते जेणेकरून तो लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. ऑप्शन्स बघा तुम्ही, 0 डिग्री 90 डिग्री आहे म्हणजे पॅरलल परपेंडिक्युलरची केस आहे का ते बघायचं. पॅरलल साठी प्रपोर्शनेट असायला पाहिजे. हे जे डीआरएस आहेत, डीआरएस या ठिकाणी असतात. ठीक आहे, हे प्रपोर्शनेट असायला पाहिजे. दिसतात का बघा इथं 5 2 3 आहे, याला जर का मी 3 ने डिवाइड केलं, ठीक आहे, 3 ने डिवाइड केल्यानंतर डिवाइड बाय 3 केल्यानंतर 15/3 5x minus 6/3 2y 9/3 3z plus 5/3 is equal to 0. ठीक, and now you can see याचे जे डीआरएस आहेत ते 5 minus 2 3, इकडे 5 minus 2 3, ही व्हॅल्यू वेगळी आहे, -7 इथं 5 आहे. मग हे दोघं प्लेन कसे झाले, याचा अर्थ हे दोघं प्लेन झाले एकमेकांना पॅरलल, आणि पॅरललचाच अर्थ होतो थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. क्लिअर. आता या ठिकाणी -7 आहे, समजा जर का इथं या 5च्या ठिकाणी जर का 21 असता किंवा -21 असता तर इथं सुद्धा -7 आला असता. इन दॅट केस ते डिफरंट प्लेन राहिले नसते, ते मुळात एकच प्लेन झालं असतं. ठीक आहे, फक्त ही व्हॅल्यू डिफर झालेली आहे, आपली कॉन्स्टंट डिफर झालेला आहे. या केस मध्ये लाईन्स कशा आहेत, प्लेन्स कसे आहेत, पॅरलल. क्वेश्चन नंबर 17. The equation of the plane passing through the point 1 -1 1 and 3 2 4 and parallel to y-axis. आता पॅरलल टू वाय ऍक्सिस म्हटलंय म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये y ची व्हॅल्यू नसणार आहे, म्हणजे फक्त कोण असेल, एक्स आणि झेड असतील. ऑप्शन मध्ये कोण असेल, एक्स आणि झेड. आता ऑप्शन्स बघा, त्याने जे ऑप्शन दिलेले आहेत 3x + 2z - 1 इज इक्वल टू 0. दुसरा ऑप्शन आहे 3x - 2z इक्वल टू 1. तिसरा ऑप्शन 3x + 2z + 1 इक्वल टू 0. चौथा 3x + 2z इक्वल टू 2. ठीक, पॅरलल टू वाय ऍक्सिस म्हणजे एक्स आणि झेड मध्ये आन्सर असणार आहे. आपण अगोदरच पाहिलं, पण आता सगळेच ऑप्शन एक्स आणि झेड मध्ये आहेत, म्हणजे एखादा वाय असता एखाद्या ऑप्शन मध्ये, तर तो आपण ऑप्शन ओमिट केला असता, एलिमिनेट केला असता. ठीक, पण तसं काही नाही, इथे एक्स आणि झेड मध्येच आहे. बरं, ठीक. आता पॅरलल टू इक्वेशन ऑफ प्लेन, त्याच्या लँग्वेज मध्ये पासिंग थ्रू द पॉइंट्स, म्हणजे हे दोघं पॉइंट जे आहेत त्या प्लेन मध्ये आहेत, म्हणजे याचा अर्थ पॉइंट्स satisfy equation of plane. पॉइंट सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ प्लेन. तर आपण काय करायचं, दोघं पॉइंट्सने
एखादं इक्वेशन, जे इक्वेशन या दोघं पॉइंटने सॅटिस्फाय होत असेल, दॅट इज युअर आन्सर. ठीक. समजा मी ऑप्शन ए जर का चेक करत असेल तर 1 - 1 1. मुळात वायचं आपल्याला कामच नाहीये, फक्त कोणाचं काम आहे, एक्स आणि झेडचं. 3 × 1 म्हणजे 3 आणि इथं 2 × 1 म्हणजे 2 - 1 किती होतो? 5 - 1 तो झाला 4. इथं किती आहे? 0. ऑप्शन 1 कट झाला. ऑप्शन बी चेक करूया. 3 × 1 पहिल्या पॉइंटसाठी. 3 × x म्हणजे 1, दॅट इज 3, मायनस 2 × z म्हणजे 2 × 1 दॅट इज 2. 3 - 2 किती येतो? 1. या इथे किती दिलेलं आहे? 1 म्हणजे मॅच झाला. पण एवढ्यावर खुश व्हायचं नाही. एवढ्यावर ऑप्शन मार्क करायचा नाही. बिकॉज वी नीड टू सॅटिस्फाय बोथ द पॉइंट्स. हा पहिला पॉइंट सॅटिस्फाय झाला म्हणून मी दुसरा पॉइंट चेक करतो आता. 3x म्हणजे 3 × 3 9, त्याच्यानंतर मायनस 2z म्हणजे 2 × 4 8. दिस इज ऑल्सो 1. बोथ द पॉइंट्स आर सॅटिस्फाईड and option B is the correct option. So in this type of question we'll go by option. Last question number 19.